पुण्यामध्ये हदरवून टाकणारी घटना घडली आहे। राजगुरुनगरमधून गायब झालेल्या 2 चिमुकल्या बहिणींची हत्या झाल्याचं उघड झालंय। घराबाहेर खेळणाऱ्या या दोन्ही बहिणींचं अपहरण करण्यात आलं होतं। शेजारी राहणाऱ्या आचार्यानं चिमुकल्यांवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। आपलं कृत्य बाहेर समजेल या भीतीनं त्यानं दोन्ही मुलींची हत्या केली असल्याचं उघड झालंय। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं राजगुरुनगर हादरलेलं आहे। घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आचारी काम करणाऱ्या व्यक्तीनं या 2 चिमुकलींवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। यावेळी चिमुकल्या मुली आरडाओरडा करत होत्या, त्यामुळे आरोपीनं दोघींची हत्या केली। दुर्वा मकवाने वय 8 वर्ष आणि कार्तिकी मकवाने वय 9 वर्ष अशी हत्या झालेल्या बहिणींची नावं आहेत। पीडित कुटुंबियांच्या घराच्या वर एक आचारी राहिला आहे, त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या आचार्यानं दोन्ही बहिणींना गोड बोलावून स्वतःच्या घरात आणलं आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिनं विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। आता आपलं पिंग फुटेल या भीतीनं आरोपीनं एका बहिणीचा जीव घेतला। त्यानंतर घाबरलेल्या आचार्यानं दुसऱ्या बहिणीचा देखील तसा जीव घेतला। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील एका ड्रममध्ये दोघींचे मृतदेह ठेवले। राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता, पण या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत, तर दोन्ही बहिणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले। या अहवालातून नेमकं काय काय घडलं हे स्पष्ट होईल।